भारतभूमी ही संस्कृती, इतिहास आणि परंपरेची खाण आहे. याच पवित्र भूमीवर महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात निसर्गाच्या सानिध्यात वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणजे मार्कंडा. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा गावात वसलेलं हे देवालय भक्ती, इतिहास आणि कला कौशल्यांचा संगम आहे. श्री क्षेत्र मार्कंडेश्वर मंदिर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून पौराणिक, ऐतिहासिक आणि पुरातत्वीय दृष्टिकोनातून अनमोल वारसा आहे. हजारो वर्षांच्या इतिहासाला साक्षी असलेल्या या मंदिरात भगवान शिवाची भक्तिभावे पूजा केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे 5 ते 6 लाखांहून अधिक भक्तगण एकत्र येतात. गंगाजळ अभिषेक, रुद्राभिषेक आणि अखंड भजन कीर्तन यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय आणि भक्तिरसात न्हाल्यासारखे होते. अशा वेळी मंदिर परिसरात असलेल्या विशाल मैदानावर भव्य जत्रा भरते, ज्यात धार्मिक विधींसोबतच स्थानिक बाजार, पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. श्रावण महिन्यातही दर सोमवारी 2 ते 3 लाख भाविक भगवान शिवाच्या दर्शनासाठी येतात आणि भगवान शिवाचे जलाभिषेक करतात. मार्कंडा येथे पोहोचण्यासाठी नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीहून नियमित बस सेवा उपलब्ध आहे. येथे दक्षिण वाहिनी वैनगंगा वळसा घेऊन उत्तर वाहिनी होते. वैनगंगेच्या याच भौगोलिक महत्वामुळे हे मंदिर विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते. इतिहासकारांच्या माहितीप्रमाणे येथील विविध मंदिरे 9 ते 13व्या शतकात नागर शैलीत बांधण्यात आलेली आहेत. त्या स्थळी पूर्वी 24 मंदिरे अस्तित्वात होती. सन 1777च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले. त्यानंतरच्या काळात आणखी काही मंदिरे कोसळली, अशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. सद्यस्थितीत या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आणि रखरखावाचे काम पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आलेले आहे. मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की सूर्योदयाच्या वेळेस गर्भगृहात सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतात. येथील मुख्य मंदिराच्या आत प्रांगण आहे, जेथे विविध देवी देवतांच्या जोडप्यांची शिल्पकला पाहायला मिळतात. पुढे मंदिरात प्रवेश केल्यावर तिथेही अनेक अप्रतिम स्थापत्य कलांचे दर्शन घडते आणि पुढे गेल्यास आपणास गर्भगृहाचे दर्शन घडते. मार्कंडा येथील आवारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडी मुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्ती देवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इत्यादींचा समावेश होतो. या आवारात एकूण 18 मंदिरे असून त्यामध्ये विशेषतः मार्कंडेय ऋषींचे, यमधर्माचे आणि महादेवाचे मंदिरे उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने मानले जातात. आजही या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या शिवपार्वतीच्या शिल्पांपासून ते अष्टदिक्पाल, ख्याल आणि विविध आकृत्यांचे असंख्य शिल्प आहेत. या मंदिरातील सूर्याची मूर्ती पायात बूट असलेल्या रूपात आढळते. गणेशाची नटराज स्वरूपातील मूर्ती, त्यावर कार्तिक आणि गजलक्ष्मी यांची रचना, तसेच डोळे वर असलेली यमदेवतेची मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मार्कंडा मंदिरातील दगडावर कोरलेली कलात्मकता, भावविश्व व सूक्ष्म रचनातंत्र हे भारतीय शिल्पकलेच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवते. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसूर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चित्रित करीत असताना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले गेले आहेत. खजुराहो प्रमाणे तयार केलेले विविध कलाशिल्प हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या मंदिरांना विदर्भातील खजुराहो सुद्धा म्हटले जाते. या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या मंदिराभोवती अद्वितीय निसर्ग सौंदर्य आहे. हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर, विविध पक्ष्यांचा किलबिलाट आणि वैनगंगेच्या पवित्र लाटांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाल्यासारखे वाटते. येथे ध्यान धारणा करणारे साधू संत
गाभाऱ्यात मंत्रोच्चार करणारे पुजारी आणि दूरदूरहून आलेले भाविक मंदिराच्या परिसराला भक्तिमय बनवितात. श्री क्षेत्र मार्कंडेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर परंपरा, इतिहास आणि संस्कृती यांचा संगम असलेले एक पवित्र स्थान आहे. येथे आलेल्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो. एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट द्या आणि श्रावण महिन्यातील अथवा महाशिवरात्रीच्या अद्भुत शिवभक्तीचा अनुभव घ्या.